कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांचे वतीने तालुक्यातील दत्तक ग्राम वडगाव पाटण येथे प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिक प्रयोग अंतर्गत 1 दिवसाचे चारा व्यवस्थापन विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला। आपल्याकडे गुरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध राहत नाही, त्यामुळे गुरांना असेल तो चारा किंवा सुके कुटार दिले जाते, परंतु हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य असा समतोल आहार जनावरांना न दिल्याने त्यांच्या आहारात उणीव राहते। गुरांना त्यांच्या पोषणासाठी आणि उत्पादनासाठी आवश्यक अन्न घटक मिळत नाही, याचा साहजिकच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो। म्हणूनच गुरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध व्हावा व आवश्यक अन्न घटक उपलब्ध व्हावे हाच उद्देश ठेवून यासाठी प्रथम रेषीय प्रात्यक्षिकचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद तर्फे करण्यात आले होते। यामध्ये हायब्रिड नेपियर CO5 जातीचे बेणे वडगाव पाटण येथील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले। कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर विनोद जानोतकर या विशेषज्ञ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना या चारा पिकांचे नियोजन कसे करावे, चारा लागवड पद्धत, चाऱ्याची पिके कोणकोणती घ्यावी, हंगामी चारा पिके, बहुवार्षिक चारा पिके कोणती, तसेच CO5 चाराबाबत सविस्तर माहिती दिली। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव।